भारतातील प्रत्येक भक्तांच्या हृदयात विशेष स्थान असलेले एक पवित्र ठिकाण म्हणजे माता वैष्णोदेवीचं मंदिर। हिमालयाच्या कुशीत त्रिकुटा पर्वताच्या उंच शिखरांमध्ये वसलेले हे धाम हजारो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनलेले आहे। असं म्हणतात, जो कोणी भक्त माता वैष्णोदेवीला साथ घालतो त्याला नक्कीच माताचं बोलवणं लागतं। आणि जेव्हा माताचं बोलवणं येतं तेव्हा लाखो भक्त हजारो किलोमीटरचा प्रवास करून कटरामध्ये पोहोचतात, ते फक्त माताच्या एका दर्शनासाठी। नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे आणि मी सध्या जम्मू कटरामध्ये। आज आपण कटरावरून पदयात्रा करून जाणार आहोत ते म्हणजे त्रिकुटा पर्वतावर विराजमान असलेल्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचा अवतार असलेल्या श्री माता वैष्णोदेवीच्या निवासस्थानी। जर तुम्ही माता वैष्णोदेवीची यात्रा करणार आहात तर तुम्ही जम्मू कटरापर्यंत कसे पोहोचाल, कटरामध्ये तुम्ही कुठे राहाल, घोडा, पिट्ठू, पालखी, हेलिकॉप्टर तसेच चालत कटरावरून माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत तुम्ही कसे पोहोचाल, मंदिरामध्ये तुम्ही दर्शन कसे कराल, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत करा इतिहास, श्रद्धा आणि मंदिरापर्यंत अविस्मरणीय प्रवास यांची कहाणी सांगणारी माता वैष्णोदेवीची यात्रा। माता वैष्णोदेवीचं मंदिर पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं, जे की माता दुर्गाला समर्पित असणाऱ्या 108 शक्तिपीठांपैकी एक आहे। माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्थानक आहे ते म्हणजेच कटरा। या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला छोट्या मोठ्या शहरातून डायरेक्ट ट्रेन मिळून जातील। मी माझ्या प्रवासाची सुरुवात केली मुंबई बांद्रा टर्मिनस पासून ते माता वैष्णोदेवी कटरा पर्यंत। याची संपूर्ण ट्रेन जर्नी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। कटरामध्ये पोहोचल्यावर तुम्हाला 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार असे अनेक माफक दरात हॉटेल मिळून जातील। तसेच तुम्ही श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड निहारिका कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा राहू शकता। या ठिकाणी तुम्हाला एसी, नॉन एसी रूम मिळून जातील आणि याचे संपूर्ण रेट हे या बोर्डवर दिलेले आहेत। माता वैष्णोदेवीचं दर्शन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन। त्यासाठी तुम्हाला तुमचं RFID कार्ड बनवावं लागेल। हे RFID कार्ड तुम्ही कटरा बस स्टँड, यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर, निहारिका भवन, कटरा रेल्वे स्टेशन अशा अनेक ठिकाणी बनवू शकता। हे RFID कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही। यासाठी तुम्हाला तुमचं फक्त ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन ह्यांपैकी एक दाखवावं लागतं। तुम्ही हे RFID कार्ड सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बनवू शकता। तसेच RFID कार्ड बनवून झाल्यानंतर तुम्हाला 7 तासांच्या अगोदरच ही तुमची यात्रा सुरू करावी लागते। त्रिकुटा पर्वतावर विराजमान असलेल्या श्री माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 2 रस्ते आहेत। पहिला आहे तो म्हणजे कटरा स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेला सर्वात जुना रस्ता म्हणजे बाणगंगा मार्ग। तर दुसरा मार्ग आहे बाणगंगा पासून 2.5 किलोमीटर लांब असणारा ताराकोट मार्ग। ताराकोट पासून मंदिरापर्यंतचे अंतर 13 किलोमीटर तर बाणगंगा पासून मंदिरापर्यंतचे अंतर साधारण 12 किलोमीटर एवढे आहे। तसेच तुम्ही कटरावरून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने माता राणीच्या दर्शनासाठी जाऊ शकता। कटरा ते वैष्णोदेवी मंदिरापर्यंत तिकीटचे अप अँड डाऊनचे प्राइस साधारण 3,500 ते 4,500 रुपये पर पर्सन एवढे आहे आणि हेलिकॉप्टरचा तिकीट तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावा लागतो। काल रात्री आम्ही या हॉटेलमध्ये स्टे केल्यानंतर आता सकाळी आम्ही निघाले ते म्हणजे माताच्या दर्शनासाठी। या हॉटेलपासून माता राणीच्या दर्शनी दरवाजापर्यंतचे अंतर साधारण 2 किलोमीटर आहे, त्यामुळे हा 2 किलोमीटरचा प्रवास आम्ही ऑटो रिक्षाने करणार आहोत। कटराच्या कोणत्याही ठिकाणापासून ऑटोच्या सहाय्याने तुम्ही दर्शनी दरवाजापर्यंत पोहोचू शकता। नमस्कार मित्रांनो, मी आता पोहोचले ते म्हणजे बाणगंगा दर्शनी दरवाजाजवळ आणि समोर जो तुम्ही गेट बघताय तोच आहे दर्शनी दरवाजा। जय माता दी, जय माता दी। या चेकपोस्ट पर तुम्हाला तुमचे बॅग स्कॅन आणि प्रत्येक यात्रेचे सिक्युरिटी चेकअप केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो। तसेच या ठिकाणापासून पुढे तुम्हाला ड्रोन कॅमेरा ह्या गोष्टी अलाउड नाहीत, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कॅमेरा जमा करावा लागतो। बाणगंगा दर्शनी दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली खरी पदयात्रा चालू होते। येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधारण 12 किलोमीटरचा ट्रॅकिंग करावी लागते।
जर तुम्ही ही यात्रा चालत करत नसाल तर त्यासाठी तुम्हाला घोडा, खच्चर, पिठ्ठू यांची सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत आणि समोरच्या काउंटरवर तुम्ही पालखी, घोडा, पिठ्ठू, खच्चर हे बुक करू शकता आणि या सगळ्यांचे रेटची लिस्ट या बोर्डवर अपडेटेड आहे। या ठिकाणापासून जर तुम्ही घोड्याने मंदिरापर्यंत जात असाल तर त्यासाठी तुम्हाला 1500 रुपये आणि अर्धकुवारी पर्यंत तुम्हाला 700 ते 800 रुपये द्यावे लागतात। तसेच जर तुम्ही पालखीने मंदिरापर्यंत जात असाल तर त्यासाठी 3500 रुपये आणि अर्धकुवारी पर्यंत 2000 रुपये द्यावे लागतात। त्याचप्रमाणे जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यासाठी ट्रॉलीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 500 रुपये चार्जेस भरावे लागतात। दर्शनी दरवाजापासून साधारण 2 किलोमीटरचे ट्रॅकिंग झाल्यावर समोरच आपल्याला एक ठिकाण पाहायला मिळते, ते म्हणजेच बाणगंगा। बरेच सारे श्रद्धाळू बाणगंगामध्ये स्नान केल्यानंतरच आपल्या यात्रेला सुरुवात करतात। बाणगंगा हे तेच स्थान आहे जिथे माता रेणीची भेट ही पवनपुत्र हनुमानजीशी झालेली होती आणि याच ठिकाणी माताने हनुमानजींना पाणी पिण्यासाठी बाणेने गंगा प्रकट केली होती, म्हणूनच या ठिकाणावर बाणगंगा हे नाव पडले। तसेच माता राणीने या ठिकाणी आपले केस धुतले होते म्हणून या ठिकाणाला बाळगंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते। थोडे पुढे आल्यावर आपल्याला बाणगंगा मंदिराचं दर्शन सुद्धा करता येतं। बाणगंगा मंदिरापासून 1 किलोमीटरची ट्रॅकिंग करून झाल्यावर डाव्या बाजूला आपल्याला शुभ्रा भवन दिसून येतो। या ठिकाणी तुम्ही रेस्ट पण करू शकता। तसेच या ठिकाणी लंगरची सुविधा सुद्धा उपलब्ध असते। शुभ्रा भवन येथे चहा नाश्ता करून थोडे पुढे आल्यावर समोरच आपल्याला दिसून येते ते म्हणजे गीता भवन। ह्या भवन मध्ये समोरच महादेव, पार्वती, माता सरस्वती आणि भव्य असे पवनपुत्र हनुमानजीच्या मूर्तींचे दर्शन सुद्धा करता येतं। तसेच समोरच्या मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन सुद्धा करता येतं। वैष्णोदेवी मंदिरापर्यंत ट्रॅकिंग करत असताना रस्त्यामध्ये बरेच सारे खाण्यापिण्यासाठी दुकाने उपलब्ध आहेत। तसेच जागोजागी वॉशरूम आणि मेडिकल फॅसिलिटीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। रस्त्यामध्ये जाताना बरेच सारे बॉडी मसाजची दुकाने सुद्धा आहेत आणि ही मसाज करताना तुम्हाला 15 मिनिटांसाठी 30 रुपये द्यावे लागतात। गीता भवन पासून थोडे पुढे आल्यावर या ठिकाणी आता पावसाला सुरुवात पण झालेली आहे आणि संपूर्ण वातावरण ढगाळ होत चाललेलं आहे। जर तुम्ही माता वैष्णोदेवीची यात्रा पावसाळी करत असाल तर तुम्ही छत्री किंवा रेनकोट कॅरी करायला विसरू नका। बाणगंगा मंदिर, गीता भवनचं दर्शन करून 3 ते 4 किलोमीटर पुढे आल्यावर समोरच आपल्याला चरण पादुका मंदिर दिसून येतो। या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक देवी देवतांच्या मूर्तींचे दर्शन सुद्धा करायला मिळतं। चरण पादुका मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर थोडे पुढे आल्यावर रस्त्यामध्ये बरेच सारे आपल्याला शॉर्टकट दिसून येतात, मात्र त्यासाठी तुम्हाला या रस्त्यातून पायऱ्या चढून जावे लागते। साधारण 6 किलोमीटरची ट्रॅकिंग करून पुढे आल्यावर या ठिकाणी 2 रस्ते आहेत। यामधील एक रस्ता डायरेक्ट भवन पर्यंत जातो तर दुसरा रस्ता अर्धकुवारी मंदिरापर्यंत जातो। फायनली आता मी पोहोचले ते म्हणजे अर्धकुवारी मंदिराजवळ। समुद्र सपाटीपासून साधारण 3300 फूट उंचावर आहे हे अर्धकुवारी मंदिर। अर्धकुवारी या ठिकाणी एक प्राचीन गुफा आहे। या गुफेमध्ये माता वैष्णोदेवीने 9 महिने तपस्या केली होती, म्हणूनच या गुफेला अर्धकुवारी किंवा गर्भजून या नावाने सुद्धा ओळखले जाते। या गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश पावती घ्यावी लागते आणि ह्या पावतीवर दिलेल्या टाइमवरच गुफेमध्ये दर्शनासाठी प्रवेश दिला जातो। या गुफेचे दर्शन करण्यासाठी बरेच सारे भक्तांची गर्दी असते। गुफेचे दर्शन करण्यासाठी साधारण 5 ते 6 तास लागू शकतात।
अर्धकुंवारीमध्ये मॅकडॉनल्ड सारखे मोठे रेस्टॉरंट तसे बजेट हॉटेल सुद्धा आहेत आणि हे रेस्टॉरंट खाण्यापिण्यासाठी 24 तास उघडे असतात। तसेच या ठिकाणी राहण्यासाठी शारदा भवन, शैलपुत्री भवन अशा अनेक शुल्क आणि निशुल्क सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। जय माता दी, जय माता दी। अर्धकुंवारीवरून 6 किलोमीटरचे ट्रॅकिंग करून माता वैष्णोदेवीचा जयकारा लावत फायनली आता मी पोहोचलोय ते म्हणजे माता वैष्णोदेवी भवन जवळ। आणि जो तुम्ही समोर बघताय तेच आहे माता वैष्णोदेवीचं पवित्र मंदिर। भवन जवळ पोहोचल्यावर पुढे मंदिरामध्ये प्रवेश करताना मोबाईल, लेदर बेल्ट, बॅग, पॉकेट अलाउड नाहीत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बॅग याच ठिकाणी ठेवाव्या लागतात। त्यासाठी येथे निशुल्क लॉकरची सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। ह्या निशुल्क लॉकर मध्ये तुम्ही तुमच्या फक्त बॅग ठेवू शकता। तसेच मोबाईल आणि स्मार्ट वॉच ठेवण्यासाठी या ठिकाणी स्मार्ट लॉकरची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला 50 रुपये चार्जेस भरावे लागतात। लॉकर मध्ये बॅग ठेवल्यानंतर या ठिकाणावरूनच मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी प्रवेश दिला जातो। माता वैष्णोदेवीचे मंदिर हे दर्शनासाठी 24 तास उघडे असते, मात्र सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी फक्त माताचं दर्शन बंद केले जाते। माता वैष्णोदेवीच्या गुफेमध्ये माता महाकाली, माता सरस्वती आणि माता महालक्ष्मी या तिन्ही देवींच्या पिंडी आहेत आणि ह्या तिन्ही पिंडीच्या रूपाने गुफेमध्ये माता वैष्णोदेवी विराजमान आहे। फायनली 1 तासानंतर माझं माता वैष्णोदेवीचं दर्शन झालेलं आहे। आज मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी कमी असल्यामुळे दर्शन माझं लवकरच झालेलं आहे। माता वैष्णोदेवीचं दर्शन झाल्यावर भैरवनाथाचं दर्शन करायला हवं, असं सांगितलं जातं की भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतरच माता वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण होते। म्हणूनच आता मी निघाले ते म्हणजेच भैरवनाथाचं दर्शन करायला। माता वैष्णोदेवीच्या मंदिरापासून भैरवनाथाचं मंदिर हे 2 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे तुम्ही चालत, घोडा आणि रोपवेच्या सहाय्याने जाऊ शकता। रोपवेच्या सहाय्याने भवन पासून भैरवनाथ मंदिरापर्यंत 3 ते 4 मिनिटांमध्ये पोहोचता येते आणि रोपवेच्या तिकिटाचे प्राइस 100 रुपये पर पर्सन आहे। तेच जर तुम्ही भैरवनाथ मंदिरापर्यंत चालत जात असाल तर त्यासाठी तुम्हाला 2.5 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो। भैरवनाथ मंदिरामध्ये रोपवेच्या सहाय्याने जाण्यासाठी बरीच सारी गर्दी आहे आणि हे रोपवेचे तिकीट काढण्यासाठी साधारण 1.5 किलोमीटरची लांब रांग आहे। त्यामुळे हा भैरवनाथाचा प्रवास मी आता पायीच करणार आहे। फायनली आता माझं माता वैष्णोदेवीचं आणि भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे। मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। बोला जय माता दी।